माझ्यावरच्या रागाने आतल्यात खतखतत असेल ना तुला? बिचारी माझी पुतणी. तुझ्या अंगात ताप आहे? हो. का रात्रीपासून कसं तरी होतंय. होणारच ना. उलट बोललीस ना मला, म्हणून देवाने शिक्षा केली तुला. बरं बाबा, ठीक आहे. मोठ्या मनाने माफ केलं मी तुला. बोल, काय करू मी तुझ्यासाठी? बोल ना बाळा. आईला सांग मला डोकेदुखीची गोळी हवी आहे. हे एवढं सोडून बोलायचं पिलू? काकू प्लीज, मला कसं तरी होतंय. हे जाऊन जर मी तिला सांगितलं ना तर ती आत्ता इथे धावत पळत येईल आणि मग ते भाऊजी मला ओरडतील, मला शिक्षा करतील. तुमच्यावर लक्ष ठेवायची जबाबदारी भाऊजींनी मला दिली आहे. नाही, जाता जाता पण ते सांगून गेलेत मला की तुझ्यावर नजर ठेव म्हणून. मी यातलं काही करणार नाही. प्लीज काकू, प्लीज. प्लीज काकू, प्लीज. पिहू, तू 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 ठीक आहेस ना बाळा? काही हवंय का बाळा? पिहू, तू ठीक आहेस ना? पिहू, ही बाहेर जाते. तू आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केलास ना तर मी तुझ्या बाबांना जाऊन ना उलट सुलट सांगेन तुझ्या आईबद्दल. ऐक माझं, मग बाबा अशी जबरात शिक्षा करते तुझ्या आईला. ऐक पिहू, आरडाओरडा करायचा आहे की इथे शांत बसायचं आहे? शांत बसा अशीच.